गेल्या अनेक दिवसांपासून चंद्रपूरचा महापौर पदाचं भिजत गोंगडा अखेर निकाली निघालाय। काँग्रेसचा कर्मदरिद्रीपणा, ठाकरेंच्या शिवसेनेची लवचिक भूमिका आणि वंचित एमआयएमची सोयीस्कर भूमिका यामुळे अखेर भाजपने बाजी मारली आणि चंद्रपुरात भगवा फडकावला। काँग्रेसला धक्का देत ठाकरेंच्या शिवसेनेने भाजपला पाठिंबा दिला, त्यामुळे चंद्रपुरात भाजपच्या संगीता खांडेकर यांची अवघ्या एका मताने महापौरपदी निवड झाली आहे। तर ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रशांत दानव यांची ईश्वर चिठ्ठीच्या माध्यमातून उपमहापौरपदी निवड झाली। भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून चंद्रपूर महापालिकेचं महापौरपद सव्वा वर्षाच्या प्रत्येकी 2 टर्ममध्ये वाटून घेण्यात आलंय। चंद्रपुरातल्या या समीकरणामुळे 2019 नंतर पहिल्यांदाच ठाकरेंची शिवसेना आणि भाजप यांची युती झाली। या सगळ्या संदर्भात भाजप नेते किशोर जोरगेवार आणि चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणतात बघूया। या संपूर्ण विजयाचं श्रेय, या सर्व रणनीतीचं श्रेय माननीय महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस त्यांच्याच नेतृत्वामध्ये, त्यांच्याच मार्गदर्शनामध्ये, त्यांच्याच सहकार्याने आम्ही या ठिकाणी हे गठबंधन निर्माण केलेलं आहे। चंद्रपूर पॅटर्न अस्तित्वामध्ये आलेला आहे। भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि उभाटा या सर्वांना एकत्रित घेत विकासाच्यासाठी म्हणून पुढे जायचं ही भूमिका आमची आहे। सत्ता स्थापनेपूर्वी जर असे वाद असतील तर महापौर झाल्यानंतर किती वाद होतील आणि जे डेव्हलपमेंटचा अजेंडा आहे तो कसा पूर्ण होईल। ज्या उद्दिष्टाने चंद्रपूरच्या जनतेने महानगरपालिकेला मतदान केलं विकासाकरता, की केंद्रातलं सरकार, राज्यातलं सरकार, दोन्ही सरकार चंद्रपूरच्या महानगरपालिकेच्या विकासाला मदत करेल ही भूमिका सर्व नगरसेवकाच्या मनात आली आणि म्हणून त्या ठिकाणी असं परिवर्तन झालं। खरं तर काँग्रेसने आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे। त्यांनी 2 गटात केलेल्या वादामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे। प्रयोग नाही आहे, हा प्रयोग नाही आहे। नगरसेवक कंटाळलेले होते। चंद्रपूरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेने भाजपसोबत सत्ता स्थापन केली, ज्यावर अंबादास दानवेंनी आता कारवाईचा इशारा दिलाय। त्यावर ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संदीप गिर्हे यांनी ही प्रतिक्रिया दिली। हे घडलं कोणाच्या परवानगीविना घडलेलं दिसतंय। पक्षाची काही ही भूमिका भारतीय जनता पार्टीवर जाण्याची मुळीच नाही, परंतु तरी स्थानिक शाखेनं कशा पद्धतीने निर्णय घेतला याची पूर्णपणे सखोल माहिती घेतली जाईल आणि त्याच्यानंतर पक्ष योग्य ते जे काही पावलं संघटनात्मक स्तरावर उचलायची ते निश्चित उचलेल। पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मी माझ्या जे वरिष्ठ नेते दानवे साहेब आमचे नेते आहे, दानवे साहेबांना जे काही थोडी माहिती बरोबर आम्ही त्यांना पोहोचवली नाही। आता मी दानवे साहेबांना पूर्ण सविस्तर माझी माहिती पोहोचवणार। या सगळ्या याच्यामध्ये मी वरुणजी सरदेसाई साहेबांसह संपर्कात होतो आणि वरुणजी साहेब मी प्रत्येक गोष्ट त्यांना शेअर करत होतो, त्यांच्या मार्गदर्शन मागत होतो। उद्धवजींना पण मी पूर्ण माहिती दिलेली आहे। आता ज्याच्या म्हणणं होतं भाजपसोबत जायची तयारी ठेवा, त्यांनी सांगितलं होतं का पक्ष सांभाळा, आपले कार्यकर्ते सांभाळा, आपला पक्ष एक संघ राहिला पाहिजे, यासाठी तुम्हाला योग्य ते निर्णय वाटेल, तुम्ही तो योग्य तो निर्णय घ्या। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।